आई हो पारू होती। हे असं अचानक फिरायला जायचं कुणाला सुचलं आणि कामाचं काय? आई कामं झाली होती म्हणूनच गेलो ना आम्ही। अचानक? हा ते प्रियाला घरी बसून बसून बोर होत होतं आणि आता तिला अचानकच बाहेर जावं असं वाटलं सो निघालो। हा आणि आता तिला एकटीला कसं घेऊन जाणार ना, सो तिला कंपनी म्हणून पारूला घेऊन। हा कंपनी। प्रिया, तुला अचानक बाहेर फिरायला जावंसं वाटलं? हो। ठीक आहे, पण गेल्या काही दिवसात जे काही घडलंय आपल्या घरात म्हणून काळजी वाटते, तेव्हा बाहेर जाताना कोण कोण जाताय, कधी परत येणार एवढं तरी सांगून जा। सॉरी आई। ठीक आहे, जाऊन आराम कर। सावित्री, तू पण जा। सॉरी, मी तुझे म्हणतेस ते बरोबर आहे। बाहेर जाताना तुला सांगून जायला पाहिजे होता। रिअली सॉरी, नेक्स्ट टाइम असं नाही होणार। तू पण जा। प्रिया ये, सावकाश सावकाश। काय होतं एक्झॅक्टली? हा नाही प्रीतम, असं खूप मळमळल्यासारखं होतंय। उलटी उलटी होती असं वाटतंय पण होत नाहीये। बरं थांब, मी पाणी आणतो। हा हा, एक मिनिट। हे काय झालं? प्रिया प्रिया यार, काय करू यार, अचानक कशी काय तब्येत बिघडली? दादा, तू प्लीज लवकर चल। काय रे, काय झालं? अरे प्रियाची तब्येत बिघडली, उलट्या व्हायला लागल्यात तिला। अरे पण आता तर ती बरी होती, आपण एवढं फिरून आलो। अरे आता अचानक उलटा व्हायला लागला, मला पण नाही कळत रे। अरे पण मग तू डॉक्टरांना फोन करायचा ना आधी, आईला सांगितलंस का? केलंय, आईला पण सांगितलंय, पण तू पण चल ना प्लीज। प्रिया, आहे असू दे असू दे। काय होतंय? अरे काय झालं? तुम्ही इतक्या घाईघाईने का निघून आलात? काय काय झालं? असं खूप उलटी आल्यासारखं होतंय, मळमळतंय आणि डोकं पण खूप दुखायला लागलंय। प्रिया, तुला नेमक्या कशा उलट्या होत आहेत? म्हणजे कोरड्या वगैरे होत आहेत का? हो, म्हणजे उलटी आल्यासारखं वाटतंय पण होत नाही, असं खूप नॉशियस फिलिंग येत आहे। ठीक आहे, तू आराम कर, मी डॉक्टरना बोलावून घेते। आई काय झालंय तिला एक्झॅक्टली सांग ना। प्रीतम, काही झालं नाहीये तिला, तिला आराम करू दे। पण मी डॉक्टरना एकदा बोलावून घेते, चेक करू दे त्यांना। हा दॅट्स बेटर। अगं प्रिया, प्रिया, अगं प्रिया, हो बघा, हे असं होतं आल्यापासून। वहिनी तुम्हाला कळतंय का? आपल्याकडे ना गुड न्यूज आहे, प्रिया प्रेग्नंट आहे। हो हो, कामिनी तुला असं का वाटतंय? वहिनी बघा ना, आता कधी नाही ते हिला बाहेर जायचे डोहाळे लागले, त्या तिघांना घेऊन फिरायला गेली आणि आता कोरड्या उलट्या। तुम्हाला काय वाटतं? मी 100% सांगते, ती ना प्रेग्नंट आहे। काय?
प्रिया प्रेग्नेंट आहे म्हणजे मी बाबा होणार आहे. अरे तू काका होणार आहे. आपल्या घरात इंजिनियर किर्लोस्कर मी काका. थांबा थांबा. दामिनीला जे वाटतंय तसंच मला पण वाटतंय, पण आधी डॉक्टरना कन्फर्म करू दे. हो आई ते सगळं ठीक आहे, पण ही खूप मोठी न्यूज आहे. आय मीन सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. मग काय. हा बरोबर आहे, पण आधी डॉक्टरना सांगू दे, मग आपण सेलिब्रेट करू. ठीक आहे? हा चालेल. चल प्रियाला आराम करू द्या, आपण सगळेजण निघूया इकडे. चल दामिनी. हा ब्रो तू बाबा. प्रीतम तुला एक गोष्ट लक्षात येते का? पारू किती लकी आहे आपल्या घरासाठी. हो यार, म्हणजे ती तुझ्या आयुष्यात आली की आणि आपल्याला लगेच गुड न्यूज पण मिळाली. बघ ना. दिस इज अमेझिंग. बरं एक तुला ऑफिसला यायची गरज नाही आहे. ओके मी सांभाळतो सगळं, तू प्रियाची काळजी घे. ऑब्विसली यार. बाबा सावकाश सावकाश सावकाश. हळू 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 ये. प्रीतम साधा उलट्या तर होत नाही 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 हळू ये हळू ये. मजा आहे. सगळे कुठे गेले? बस 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 बस. थायडे ऐक की. बोल ना. तू मला खाऊसाठी पैसे देशील? गणी काय रे तुझं सारखं सारखं चाललेलं असतं, खायला पैसे पाहिजेत पैसे पाहिजेत. घरात बनवलंय ते खा ना चुपचाप, बाहेरचं कशा पाहिजे. नाही मिळणार तुला पैसे बिशे. थायडे दे की. तू नाही देणार पैसे? नाही नाही देणार पैसे तू? नाही म्हणलं ना. बघ तायडे. बरं ठीक आहे मग. अरे गणी गणी रागवला. मी एक काम करते, तू आला ना की त्याच्या आवडीचा शिरा बनवून त्याला खायला घालते. कोण आहे? दरवाजा कोणी बंद केला? कोण आहे बाहेर? दरवाजा कोणी बंद केला? दरवाजा उघडा. कडी कोणी लावली? पारू, माझ्यावर हात उचलून तू खूप मोठी चूक केलीस. आता याची किंमत तुला मोजावीच लागेल. गणी बाळा तू आहेस का? दार उघड. दरवाजा उघडा. काय कोणाला शोधतेस तू? आणि बाहेरून कोणी लॉक केलं होतं तुला? गणी रागावून गेला आता. बहुतेक ना त्यानंच कडी लावली असेल. बरं ते जाऊ दे, मला सांगा तुम्ही यायला इकडं काय करताय? तुम्हाला काही पाहिजे होतं का? अरे कोणीतरी येणार 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 कोणीतरी येणार म्हणजे कोण येणार आहे प्रीतम सर? उद्या घरात नवीन कोणी पाहुणे येणार आहेत का? त्यांच्यासाठी काही वेगळं स्वयंपाक करायचा आहे का? तुला सतत स्वयंपाक किचन हेच सुचतं का ग? अरे प्रिया प्रेग्नेंट आहे. मी बाबा होणार आहे, तू काकी होणार आहे. प्रीतम सर अभिनंदन अभिनंदन. थँक्यू थँक्यू. प्रीतम सर लई भारी बातमी दिली आहे बघा तुम्ही. आता तुम्ही बघाच मी प्रिया मॅडमची कशी काळजी घेते ते.
बसले. मला उशीर झालाय का उठायला? नाही 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 काही उशीर वगैरे झालेला नाहीये. आतापासून तू तुला वाटेल तेव्हा उठायचं. का? का वगैरे प्रश्न नाही विचारायचा. मी सांगितलं ना. प्रीतम भाऊ, काय चाललंय तुमचं? तुम्ही सगळी माझी कामं का करताय? गप्प बसायचं. हे बघ, आजपर्यंत तू माझी सेवा करत आलीस, मग आजपासून मी तुझी सेवा करणार आहे. का? कधी नव्हे ते तुम्ही बायकोची सेवा वगैरे कशी करताय हो? अगं काय आहे ना, मी माझ्या बायकोची सेवा नाही करत आहे. मी माझ्या होणाऱ्या बाळाच्या आईची सेवा करतोय. काय? बाळ? काय काय बोलताय तुम्ही प्रीतम? तुम्हाला वेळ लागलाय का? जरा तुम्ही अगं, शांत. चिडायचं नाही. चिडल्यावर बाळ रडकं होतं म्हणतात. तुम्हाला बरं माहितीये. हे बघ, मी इंटरनेटवर व्हिडिओ बघायला सुरुवात केली आहे. आता पुस्तकं पण मागवणार आहे. हवा ती खात्री तर होऊ द्या. कुठे पोहोचलात? तुला काय कळतं का यातलं? तामिनी काकू मोठी आहे ना तुझ्यापेक्षा, तिला खात्री आहे. आईला पण हेच वाटतंय. तू डॉल आहे ना माझी? प्रीतम, काय करताय तुम्ही? नाही नाही नाही, मग मला तसा काही प्रॉब्लेम नाहीये. बेबी किंवा बाबा काही चालेल मला. बाजूला. सावकाश. अगं एवढे फास्ट मुवमेंट्स नाही करायचे बाई. हळू हळू. सावकाश सावकाश. हा, हळू हळू चाल. हळू. हो, कालपासूनच उलट्या होत आहेत. नाही, आता ती आराम करतेय, झोपलीये. हो, पण तुम्ही एकदा बघून गेला तर बरं होईल. हो, ओके. हा, एका बातमीला घरात किती उत्साह निर्माण झाला रे. हो ना. बस एकदा आता डॉक्टरने कन्फर्म केलं ना की मग आनंदाला काही सीमा राहणार नाही या घरातल्या. प्रिया मॅडम मला मैत्रीण म्हणतात, बहिणीसारखं वागवतात. आता मला त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे. आता रोजपेक्षा जास्त लक्ष द्यायला पाहिजे मला त्यांच्याकडं. काय पारू, भेटले का समोरच्या झाडावर कैरी आवळे? हे काय? बर. दादा, काल रात्री इकडं कुणी बाहेरचं आलं होतं का? नाही पारू, इथे कोण झालं नव्हतं. काय झालं? नाही, काही नाही. हाय पारू, कशी आहेस? मी बरी आहे. बरं झालं तुम्ही आलात, ते बी चांगल्या प्रसंगात. चला चला आत चला. एक मिनिट. चांगला प्रसंग म्हणजे नेमकं काय बोलतेस तू? कळल, समजा कळल. तुम्ही आता चला. या या. थँक्यू. या या या. बाळासाठी काय काय करावं लागतं? विचार करा पप्पा, विचार करा. काय काय पाहिजे बाळाला आपल्या? हा, खेळणी ऑनलाईन. हॅलो. हा, A to Z टॉय शॉप. हा, मला खेळणी पाहिजेत. मुलगा की मुलगी? एक काम करा, दोघांची पाठवून द्या. हा, जेवढी असतील ना दुकानात सगळी पाठवा. नाही, अजून माहित नाही ना, अजून बाळ जन्मलं नाही. आपण खेळणी हवी आहेत. असं 9 महिन्याने हो का? बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. बाय बाय बाय. हा, बाय. आणि प्रीतम एक्साइटमेंट मध्ये काय पण करतो यार. बाळ जन्मलं नाही आणि खेळणी कसली? डॉक्टर आल्या का बघतो. आईल्या, किती एक्साइट होतेस? शांत हो, बस जरा. आले हे बघा. डॉक्टर आलेत का? अरे प्रीतम, नाही आलेत अजून. थांब, बस जरा. बस बस. अरे मोनिका, तू कशी काय? बस बस. पारू, हे काय घेऊन आलीस? आणि देवी आई, प्रिया मॅडमला जर का काही आंबट चिंबट खावं वाटलं तर, म्हणून त्यांच्यासाठी घेऊन आली.
अगं पारू काय चाललंय तुमचं? आधी डॉक्टर्सना कन्फर्म तर करू दे, मग हे सगळं कर. प्रीतम, तू मला म्हणाला होतास की प्रियाला काहीतरी होतंय, ती आजारी आहे, म्हणून मी इतक्या घाई गडबडीत आले. आणि इथे तर नाही, ऍक्च्युली आम्हालाही तेच वाटलं की ती आजारी आहे, पण द न्यूज इज की मी बाबा होणार आहे आणि प्रिया आई होणार आहे. प्रीतम, अरे असं सगळ्यांना सांगत नसतं सुटायचं. 3 महिने तरी काही नसतं सांगायचं. थांब जरा. आई, मी कन्फर्म आहे ना, बस. बाबा 1 मिनिट. काय रे? अरे प्रीतम, काय 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 नाही, काय करतोय? नाही ते आता बाबांना अख्खा घरभर घोडा गळ्यात फिरावं लागेल ना, म्हणून पाठ चेक करतोय. प्रीतम, अरे काय चाललंय? तू स्वतः मोठा हो आधी, बाप बनायला निघालाय. असं काय करताय? मी तर हे पण ठरवलंय की बाळ तुम्हाला काय हाक मारणार. तुम्हाला आबा हाक मारेल आणि तुला आजी, अहिल्या आजी. अरे एक मिनिट. अहिल्या वहिनींना आजी म्हणणार म्हणजे दामिनी आजी नाही. हे बघ प्रीतम, माझं काही अजून वय नाहीये मला कोणी आजी म्हणावं. मला ना तुझं बाळ हा दामिनी दीदी म्हणेल, हे आवडलंय मला. डॉक्टर आले. डॉक्टर या ना. प्रिया आत खोलीत आहे, मी घेऊन जाते. या. तू थांबत बस. मी जाऊन बस रे, अरे बस बस, बस बस प्रीतम. बस बस. या ना डॉक्टर. असू दे असू दे. डॉक्टर काय सांगाल? अहो, तुम्हाला काय वाटतं डॉक्टर काय सांगतील? मला खात्रीच आहे, गुड न्यूजच आहे. बाबा मला तुमच्यासारखं बाबा बनायचं. हा म्हणजे तुम्ही किंवा दादासारखं. तुम्ही दोघेही बेस्ट आहात. मला पण हे जगातलं बेस्ट बाबा बनायचं. प्रीतम, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. हा बोल ना. बाहेर येतोस प्लीज? ऍक्च्युली डॉक्टर प्रियाला चेक करतायत, आता नाही येऊ शकत सर. ये नंतर. अरे डॉक्टर, डॉक्टर काय गुड न्यूज आहे ना? सॉरी मिस्टर प्रीतम, बाहेरच्या खाण्यामुळे त्यांना फूड पॉइझनिंग झालेलं आहे, त्यामुळे त्यांना उलट्या होतात. तुम्ही समजताय तसं काही नाहीये. अहिल्या मॅडम, येऊ मी? थँक्यू डॉक्टर. पेशंटची काळजी घ्या. ए प्रीतम, अरे अशा गोष्टी होतात रे. चेहरा नको पडू असा. जा प्रियाला जाऊन भेट. अहिल्या, काय अहिल्या, अगं तूच आत्ता म्हणालीस ना प्रीतम अजून लहान आहे म्हणून. मग